जय मशान कालिका देवी। जय मशान कालिका देवी। दोस्तों नमस्कार, साधना सिद्धि अघोरी चैनल में मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं। और आज मेरे पास मेरे प्यारे शिष्य हैं जिन्होंने मेरे पास से पहले ही गुरु दीक्षा लेके जाके आने के बाद दोबारा शक्तिपात दीक्षा के लिए मेरे पास आ गए। दोस्तों तो पहले ही मैं बता देता हूं, इनके चेहरे ब्लर रहेंगे। क्या चेहरे हम लोग किसी को दिखाते नहीं है शक्ति ट्रांसफर लेने के बाद। और दूसरी बात, इनका कांटेक्ट नंबर किसी को दिया नहीं जाएगा। क्या मोबाइल नंबर वगैरह बिल्कुल मत मांग लेना, क्योंकि हम लोग किसी को नहीं देते शक्ति ट्रांसफर लेने के बाद। तो चलिए, आज एक महाराष्ट्र से हमारे काका है, इनका अनुभव क्या हो गया शक्ति ट्रांसफर लेके। क्योंकि काका इसलिए बोल रहा हूँ, महाराष्ट्र में उम्र बड़े रहने वाले को काका बोलते हैं, सही बात है ना? हाँ सही है। हाँ, तो इनको शक्ति ट्रांसफर दिया तो इनका अनुभव क्या है इनके मुख से सुनेंगे। ठीक है, बता दीजिए सर। मी ज्या टायमाला बेळगाव येथे आलो महाराजांच्या घरी आल्याच्या नंतर त्यांच्या घरी स्वतः घरामध्ये मला गुरुदीक्षा दिली। गुरुदीक्षा दिल्याच्या नंतर तुम्ही म्हटले 48 दिवस ही दीक्षा पाठांतर करा, सिद्ध करा। तर मी 48 दिवस सिद्ध केली। त्या सिद्धीमध्ये मला बराचसा काही अनुभव आला। तो अनुभव असा आला की कधी कधी माझ्या नजरेच्या समोर मशानकाली देवी माता बसलेली दिसायची, कधी कधी मला समोर गुरु दिसायचे। क्या बात आहे। गुरु दिसल्याच्या नंतर मी त्यांचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर माझा मी चालू ठेवायचो, मंत्र चालू ठेवायचो आणि मला अगदी त्याच्या बाबतीपासून मला प्रसन्नता निर्माण झाली। आणि प्रसन्नता निर्माण झाल्याच्या नंतर माझा सहपरिवार सुद्धा एवढा सुखी चालू झाला की मला त्याच्यापासून खूप आनंद मिळाला। हो, मला एक गोष्ट सांगा, माझ्याकडनं गुरुदीक्षा घेऊन किती महिने झाले? 48 दिवस झाले। 48 दिवस झाले फक्त। या 48 दिवसामध्ये तुम्ही ज्या वेळी मला फोन केला त्यावेळी मी तुम्हाला मार्गदर्शन केले की नाही केले? प्रत्येक वेळेला मार्गदर्शन केले। ज्या टायमाला फोन नाही उचलला त्या टायमाला तुम्ही परत होऊन मला फोन केला आणि मी विचारल त्यांचं प्रतिउत्तर मला तुम्ही जरूर दिलं। बरोबर, म्हणजे सगळ्या काय प्रश्नाचे उत्तर इथून भेटले तुम्हाला? हो भेटले। काय फ्रॉडगिरी वगैरे काय वाटली? बिलकुल कसलीही फ्रॉडगिरी नाहीये। कारण जेवढं सत्य सर्वांच्या समोर सांगितलं जातं ते एकदम अगदी करेक्ट आहे। कुठल्याही प्रकारची फ्रॉडगिरी नाहीये। ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद। आपला खूप मोठं अमूल्य मार्गदर्शन केला तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना। आता त्यांना काय संदेश देऊ शकता महाराष्ट्राच्या लोकांना आपण? हा एकच संदेश देऊ शकतो की कुठलीही दीक्षा घ्यायची असेल तर श्री श्याम देसाई गुरुजी बेळगाव येथे त्यांच्या सौजन्याने समस्याने जी दीक्षा देतात ती एकदम सत्य आहे आणि सत्य असून त्याच्यामध्ये कुठलाही फ्रॉड नाही आहे। तर तुम्ही समाधानाने येऊन श्री श्याम गुरुजी यांच्याकडनं दीक्षा घ्यावी आणि सुख समाधानी ठेवावी। ओके, धन्यवाद धन्यवाद। चला, महाराष्ट्राच्या माणसांचा तर अनुभव ऐकला। आता आपले अजून एक शिष्य आहेत और एक मेरे प्यारे शिष्य वो भी नए हैं, उनका क्या अनुभव हो गया देख लेंगे। बता दो बेटा। नमस्कार सर्वांना माझं जय मशान काली माँ। जय मशान कालिका देवी। गुरुदेव, मी या क्षेत्रामध्ये 15 वर्षापासून आहे आणि 15 वर्षामध्ये मी बरेच काही गुरु सुद्धा केलेले होते, परंतु कोणताही गुरु मला तुमच्यासारखी कोणत्याही गुरुंनी मला दीक्षा दिलेली नव्हती। आणि जे गुरुंनी दीक्षा दिली ते गुरु टायमावर ते साथ देत नव्हते किंवा त्या टायमाचं ते उल्लंघन करत होते। समजा आता जे असेल ते असेल गुरुदेव, बरोबर। परंतु इथं आल्यानंतर तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मी एकदा इथं पहिले चक्कर मारून येऊन गेलो, बाबा इथं खरं आहे का खोटं आहे हे व्हेरीफाय केले मी। एक चक्करला मी एक 10,000 रुपये सहज खर्च केलं गुरुदेव। आणि मला इथं आल्यानंतर सगळ्याचा अनुभव लोकांचं पाहिलं, दुसऱ्या लोकांचं बी पाहिलं की जे गुरुदीक्षा ज्यांनी घेतलेली आहे ते खऱ्या मार्गाने घेतलेले आहे आणि त्यांचे अनुभव काय आहे। मग मी ते सगळे व्हेरीफाय केल्यानंतर दुसऱ्या चक्करला आपल्या दरबारात आलो गुरुदेव आणि मी गुरुदीक्षा घेतली। आता मला गुरुदीक्षा घेऊन सुद्धा मला 1.5 ते 2 महिने झालेले आणि हा 1.5-2 महिन्यामध्ये मला गुरुदेव साक्षात ह्या श्रावण मास मध्ये मला 3 वेळेस शिव शंभू महादेवचे दर्शन झालेले आहे। आणि त्याच्यानंतर इतर जे मला येणाऱ्या 4-5 दिवसात मला सुद्धा अशी मशान काली देवी माता अशी चमकत डोळ्यासमोर नजरत आली गुरुदेव। हे माझे खरे आणि एकदम सत्य अनुभव आहे गुरुदेव।
आणि आज जे मी शक्तिपात दीक्षा जे घेतली गुरुदेव, या दीक्षामध्ये ज्यावेळेस आपण माझ्या शरीरात माझ्या डोक्यावरती हात ठेवले होते गुरुदेव, त्यावेळेस माझ्या हातामध्ये तर असे कमरेपर्यंत असे काहीतरी असे आतमध्ये जाते असे मला स्वतः जाणीव झाले गुरुदेव. ओके. आणि त्याच्यानंतर मग मला थोडीशी जाण आली अशी डोक्याला गुरुदेव. ज्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की तुमचे डोळे उघडे आता, तर मी उघडले त्यावेळेस मला समोरचं तुम्ही दिसले गुरुदेव. ओके. हे माझे उदाहरण आहे गुरुदेव. आणि ह्याच्या अगोदर मला तुम्ही फोन करून पण सांगितला होता की तुमची परिस्थिती काय झाली होती, काय नाही. आता कशी आहे परिस्थिती गुरुदीक्षा घेतल्यानंतर ना? गुरुदेव आता परिस्थिती तर माझी भयंकर एकदम डेंजर आहे गुरुदेव. तरी मी ह्या आता जी माझी चालू कंडिशन आहे, ज्यावेळेस मी इथून आता गुरुदीक्षा घेऊन गेलो गुरुदेव, त्या दिवसापासून ज्या दिवसापासून मी 48 दिवसाला मंडळला बसलो गुरुदेव, माता शमशानकालीच्या आशीर्वादाने मला कसल्याच प्रकारची कमी नाही. आणि दुसरी गोष्ट गुरुदेव, माझ्याकडे भरपूर पेशंटची सुद्धा लाईन लागलेली आहे, कारण की मी 15 वर्षापासून या लाईन मध्ये आहे गुरुदेव. आणि मागच्या कंडिशन मध्ये असं झालेलं होतं गुरुदेव की आता भयंकर परिस्थिती वाईट झालेली होती, परंतु इथं आल्यानंतर माझी परिस्थिती सुद्धा आर्थिक चांगली झालेली. मित्रांनो बघा, ही व्यक्ती आता सांगायला पुढं पाठीमाग करते. मला फोनवर सांगितलं, गुरुजी तुम्ही नाही भेटला असता तर काय केला असता? नाही, ते तर आत्महत्या करणार होतो गुरुदेव मी. आणि ते कसं आहे, ते जी सत्य घटना आहे गुरुदेव, मी ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार गुरुदेव. आत्महत्या करायचा सुद्धा विचार केला होता व्यक्तीने. खरं त्या मातेचा आशीर्वाद, त्या गुरुचा आशीर्वाद इथपर्यंत आणून लावलं त्याला. आणि तो जो काळ होता मित्रांनो टळला. म्हणजे मी खरोखर भाग्यवान स्वतःला समजतो की मी असल्या लोकांच्या सेवेसाठी मी या पृथ्वी तलावर आलोय आणि एका परिवाराला मी वाचवलं. माझ्यासारखा भाग्यशाली व्यक्ती कोणी नाही आहे. कारण हे सगळं श्रेय जातं माझ्या गुरुवर्य श्री मंजुनाथ पाटीलजींना आणि माझी मशानखाली माताला. काय हिच्यापेक्षा आणि काय सांगू मित्रांनो उदाहरणं. इथं काही फ्रॉडगिरी नाही आहे, काही नाही आहे. जे काय आहे ते सत्य आहे. कुठल्या हिशोबानं लुटलं जात नाही. एवढीच गोष्ट काय, जो माणूस, प्रत्येक माणूस इमानदारीनं मेहनत करणार त्याला इथं मशानकाली माता 1% त्याला फळ दिलं जाणार. काय इथं कुठलीही लुबाड लुपाशी काही केली जात नाही मित्रांनो. आणि जर तुम्हाला जर शक्तिपात दीक्षा पाहिजे, शक्ती ट्रान्सफर पाहिजे असेल तर तुम्ही या आमच्याकडं. प्रत्येक अमावस्याला शक्ती ट्रान्सफर असते. पुढची जी तारीख असेल तर इथं दिलेली आहे मित्रांनो, त्या तारखेला तुम्ही बुकिंग करून येऊ शकता. खरं शक्ती ट्रान्सफर कशी दिली जाते, काय दिली जाते, त्याचे 4 व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहे. त्याची लिंक मी खाली टाकेन मित्रांनो. तिथं ते 4ही व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतरनं तुम्ही डिसिजन घ्या की शक्ती ट्रान्सफर घ्यायचे आहे की नाही घ्यायचे आहे. काय आणि त्या 4ही व्हिडिओमध्ये तुमचे काही जर प्रश्न वगैरे असतील, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्यामधून मिळून जाणार आहेत मित्रांनो. काय आणि काही उरले सवरले प्रश्न असतील तर मला बिंदास फोन करू शकता. त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची मी प्रयत्न करणार आहे. जसे आज एवढे वयस्कर काका इथं आपल्याकडे आले, माझे शिष्य बनलेले. वय किती आहे तुमचं? आता 65 वय आहे. आणि ज्यावेळी शक्ती ट्रान्सफर केली आहे, अनुभव झाला की नाही झाला? झाला. काय झाला अनुभव शक्ती ट्रान्सफर? अनुभव झाला म्हणजे डोक्यामध्ये थरथर थरथर. स्वतः हात माझ्या डोक्यावरती ठेवला आणि ठेवल्याच्या नंतर मी डोळे झाकून शांत राहिलो. तर माझ्या डोक्यामध्ये अशी धर 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 करत आतमध्ये गेल्यासारखं वाटलं. म्हणजे जी शक्ती मी यांना ट्रान्सफर केली, प्रॉपरली यांच्या शरीरामध्ये प्रवेश केली मित्रांनो. काय हे आहे सत्य घटना. आणि आम्ही राहतोय कर्नाटक बेळगावीला. जर पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. या सर्व मनोकामना इच्छा तुमची पूर्ण हो, हीच मशानकाली माताकडे प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय मशानकालिका देवी. ज़रूरी सूचना, साधना सिद्धि अघोरी चैनल यूट्यूब के ऊपर एक ही है, दूसरा मेरा चैनल कोई नहीं है. और मेरे एक ही गुरु है श्री श्री मंजुनाथ पाटिल जी. वो भी कर्नाटक के आजू बाजू 100-200 किलोमीटर पे है. और यही एक ही मेरा मोबाइल नंबर है, अदरवाइज़ दूसरा कोई मोबाइल नंबर नहीं है. क्योंकि फ्रॉड लोग मेरा नाम लेके पैसा लूट रहे हैं. मेरा ही शिष्य है ये, साधना सिद्धि अघोरी वाला करके बता रहे हैं. तो ऐसे फ्रॉड लोगों के ऊपर विश्वास मत रखिए. और ये एकमेव ही नंबर है मेरा, इसके अलावा किसी और नंबर पर पैसा पेमेंट मत डालिए. जय मशानकालिका देवी.